प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आज 8 ऑगस्ट संत डॉमिनिक गुझमन ह्यांच्या स्मृतीचा दिवस. ख्रिस्त सभेमध्ये रोझरीची प्रार्थना कशी सुरू झाली ह्याविषयी काही परंपरा प्रचलित आहेत. त्यापैकी एका परंपरेनुसार साक्षात पवित्र मरियेने 1221 ह्या वर्षी संत डॉमिनिक गुझमन ह्या पवित्र धर्मगुरूंना दर्शन दिले. त्यावेळेला अल्बिजेन्सियन वाद ह्या पाखंडी विचारसरणीने जगामध्ये गोंधळ घातलेला होता. ह्या विचारसरणीवर मात करण्याची विशेष कृपा पवित्र मरियेने ह्या रोझरी प्रार्थनेद्वारे दिली. ह्या विचारसरणीनुसार जगात 2 देव आहेत. एक चांगला देव की जो कृपाळू, कणवाळू, दयाळू आणि ममताळू आहे, आणि दुसरा वाईट देव की जो क्रोधिष्ठ, रागीट, शिक्षा करणारा, तापट स्वभावाचा, न्याय करणारा, त्रास देणारा आहे. मात्र ही ख्रिस्ती शिकवण नाही. अल्बिजेन्सियन वाद ह्या विचारसरणीनुसार माणसाने ह्या दोन्ही देवांची भक्ती केली पाहिजे, अन्यथा देवाचा कोप होऊ शकतो. ही विचारसरणी ख्रिस्ती श्रद्धेला धरून नाही. संत डॉमिनिक यांनी लोकांना रोझरीची प्रार्थना करायला शिकवले. संध्याकाळ झाली की ते गावात जात लोकांसह येशूच्या जीवनातील विविध प्रसंगांवर चिंतन करीत. आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना 1 वेळा आणि नमो कृपा पूर्ण मरिये ही प्रार्थना 10 वेळा म्हणत. अशा प्रकारे त्यांनी लोकांना अल्बिजेन्सियन वाद ह्या विचारसरणीपासून पूर्णपणे परावृत्त केले. कितीतरी लोक पुन्हा एकदा खऱ्या ख्रिस्ती श्रद्धेकडे वळाले. त्यांच्यामध्ये येशू आणि मरियेविषयी उचित प्रेम आणि भक्तिभाव निर्माण झाला. पुढे संत डॉमिनिक ह्यांनी स्थापन केलेल्या डॉमिनिकन्स ह्या धर्मसंस्थेने रोझरी प्रार्थनेचा प्रसार केला आणि गेली कितीतरी शतके रोझरी प्रार्थनेचा प्रभाव संपूर्ण ख्रिस्त सभेवरती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कॅरल वॉयतिवो पोलंडमधील एक अत्यंत धार्मिक कुटुंबात जन्माला आलेला, गुबऱ्या गालांचा, सोनेरी केसांचा, निळसर डोळ्यांचा चुणचुणीत मुलगा. दुर्दैवाने तो अवघा 8 वर्षांचा असताना त्याची आई हे जग सोडून गेली. 12व्या वर्षी थोरला भाऊ एडमंड मरण पावला. 20व्या वर्षी आपले वडील देखील आपल्याला सोडून जात आहेत असा वेदनादायी अनुभव त्याने घेतला. सर्वांचा लाडका लोलेक, पोरका आणि अनाथ बनला. तशात नाझी हिटलरशाहीने पोलंडवर कब्जा केलेला होता. एकदा तर तरुण कॅरलला एका जर्मन ट्रकने धाडदिशी उडवून दिले. त्यात तो कसाबसा वाचला. बुडत्याला काडीचा आधार ह्या उक्तीनुसार त्याच्या वडिलांकडून त्याला रोझरी प्रार्थनेचे बाळकडू मिळालेले होते. कोळशाच्या खाणीत काम करीत असताना घरी परतल्यावर वडील हातात रोझरी घेऊन बसलेले त्याला दिसायचे. कधी रात्री अचानक जाग आली तर वडील बिछाण्यापाशी गुडघे टेकून रोझरीची प्रार्थना करत असताना त्याला आढळायचे. वडिलांच्या मृत्यूनंतर कॅरलने ते रोझरीचे शस्त्र आपल्या हाती घेतले. सर्व जागतिक आकर्षणांवर त्याने मात केली. तो सेमिनरीत गेला, धर्मगुरू झाला, बिशप झाला, आज बिशप झाला, कार्डिनल झाला आणि शेवटी वयाच्या अवघ्या 58व्या वर्षी पोपपदी विराजमान झाला. पोप जॉन पॉल दुसरे. 2002 हे वर्ष त्यांनी रोझरी वर्ष म्हणून जाहीर केले. रोझारियम वर्जिनिस मारिये हे प्रेषितीय पत्र त्यांनी प्रसृत केले. रोझरीच्या एकूण 15 रहस्यांमध्ये प्रकाशाची 5 रहस्ये त्यांनी जोडली. माझ्या जीवनातील अत्यंत कठीण परिस्थितीत रोझरीच्या प्रार्थनेने मला खूप धीर, आधार आणि दिलासा दिलेला आहे असं ते नेहमीच म्हणत असत. आज संत डॉमिनिक गुझमन ह्यांची स्मृती साजरी करत असताना रोझरी ही आपली आयुष्यभराची सोबतीण आहे. ती कधीही कुठेही म्हणता येते ही गोष्ट आपण विसरू नये. त्याद्वारे आपल्या सर्व चिंता आणि ओझी
प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाला आणि पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाला अर्पण करता येतात. रोजरीची प्रार्थना केल्याने कुटुंबात, समाजात आणि जगात शांती प्रस्थापित होण्यासाठी हातभार लागतो. पोप 16 बेनेडिक्ट ह्यांना तसा अनुभव आला. प्रभू येशू ख्रिस्त हा शांतीचा राजपुत्र आहे. पवित्र मरिया ही शांतीची राणी आहे आणि म्हणूनच जे कुटुंब मुलांसह आणि मुलांसाठी रोजरीची प्रार्थना करते त्या कुटुंबात शांती पसरते, अशी शिकवण पोप महोदयांनी आपल्याला दिलेली आहे. रोजरीची प्रार्थना केल्याने पवित्र मरियेचा सन्मान होतो. क्रुसावरून येशूने तिला योहानाच्या हाती सोपीत म्हटलेलं होतं, पहा ही तुझी आई. रोजरीची प्रार्थना करत असताना पवित्र मरिया ही माझी आई आहे, ती माझी राणी आहे, ती देवाची माता आहे, ही सगळी सत्ये मी मनापासून स्वीकारत असतो. रोजरीमुळे पापी माणूस पवित्र जीवन जगायला लागतो. संत लुईस मॉन्टफॉर्ट म्हणतात की जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करते ती कधीही देवापासून दूर जाऊ शकत नाही. हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे. म्हणून आज संत डॉमिनिक गुझमन ह्यांची स्मृती साजरी करत असताना दररोज रोजरीची प्रार्थना म्हणण्याचा निर्धार अजून पक्का करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.